नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण. तर आज आहे नवरात्रीतला 5वा दिवस आणि 5वी माळ. तर आजचा रंग आहे हिरवा आणि ही आहे देवीची आजची हिरव्या रंगाची साडी, जी नऊवारीमध्ये आहे. त्याच्यामुळे नेसवायला ना थोडीशी डिफिकल्ट गेली, पण फायनली साडी नेसून झाली आणि छान दिसते ना देवी. त्यानंतर मग सगळं जे आवरून घेतलं, सगळी स्वच्छता करून घेतली. तर मागच्या एका ब्लॉगमध्ये मला एका ताईने विचारलेलं की तुमच्या चाळीमध्ये काय तू एकटाच आहेस का, कारण तू सगळं करताना दिसतोस. तर असं नाही आहे, प्रत्येकाने प्रत्येक काम वाटून घेतलेलं आहे आणि माझ्या वाटेला देवीचं काम आलं आणि देवीची पूजा ह्या गोष्टी आलेल्या आहेत. त्याच्यामुळे मग मी त्या करतो आणि शेवटी माझा ब्लॉग आहे, त्याच्यामुळे मी सतत तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतो. तर आज स्पेशली झोप काढण्यासाठी मी वर्क फ्रॉम होम घेतलं होतं, कारण मागचे 2-3 दिवस झालं माझी झोपच होत नव्हती. त्यामुळे मग ऑफिसची सगळी पटापटा कामं करून घेतली आणि चांगली 4 तास झोप काढली. झोपेतून उठलो तर प्रियंका मॅडमनी साबुदाण्याची खिचडी बनवली होती. आता साबुदाण्याची खिचडी मला आवडत नाही, पण तरी पण तिने प्रेमाने बनवली होती म्हणून मी प्रेमाने खाल्ली. आता मला न आवडणारी साबुदाण्याची खिचडी प्रियंकाने का बनवली असेल हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर पुन्हा 2 तास झोप काढली आणि डायरेक्ट झोपेतून उठलो तर संध्याकाळच झाली होती आणि प्रियंकाने संध्याकाळच्या फराळाची तयारी केली होती. आणि संध्याकाळच्या फराळामध्ये प्रियंकाने बनवली होती राजगिऱ्याच्या पिठाची भाकरी आणि बटाट्याची भाजी. त्यामुळे मला 2 मिनटं प्रश्न पडला होता की नक्की आज माझा उपवास आहे का, कारण एकादशी आणि दुप्पट खाशी असा प्रकार झाला होता आज माझ्याबरोबर. त्यानंतर संध्याकाळची आरती करून घेतली साळीमध्ये आणि आरतीमध्ये होता आज मोतीचूरच्या लाडवांचा प्रसाद, जो आपल्या चावीला प्रचंड आवडतो. त्यानंतर आज साळीमध्ये रंगला होता गरब्याचा खेळ. तर प्रियंका मंडपा बाहेर देवीच्या समोर गरबा खेळत होती आणि आपली चारवी मंडपाच्या आत देवीसमोर गरबा खेळत होती. तिचं एकटीचं काहीतरी चालू होतं आणि मस्त ती फुलावर एन्जॉय करत होती. तिचं एक आहे, तिला खेळायला कोणाची साथ लागत नाही, ती एकटी मजा करत असते आणि मस्त एन्जॉय करत असते. त्यानंतर संध्याकाळी संगीत खुर्ची खेळून आजच्या दिवसाचा शेवट झाला. तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. भेटूया उद्या. बाय बाय.